नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटिंग यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी जसं की तुम्हाला माहित आहे, आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे। शेअर मार्केटचा कोर्स आहे, मराठीमध्ये असणार आहे आणि हा कोर्स संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स असणार आहे। जवळपास आपण 20 ते 25 क्लासेसमध्ये हा कोर्स आपण कंप्लीट करणार आहोत। या कोर्समधील पहिला जो काही क्लास आहे तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पहिल्या क्लासची मी तुम्हाला लिंक देऊन ठेवतो। एक एक क्लास व्यवस्थितपणे सिरियल वाईज तुम्ही पाहायचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। आज आहे क्लास नंबर 2। आजच्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत तर इन्व्हेस्टमेंट जी काय असते, गुंतवणूक जी काय असते ती का करायची याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। गुंतवणुकीचे प्रकार किती असतात हे आपण पाहणार आहोत। शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक का करायची याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आणि जेव्हा आपण गुंतवणूक करतो तर तेव्हा आपल्यासमोर असलेल्या 8-10 गुंतवणुकीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगला पर्याय कोणता असणार आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओच्या अंतर्गत। ठीक आहे, प्रत्येकाच्या मनात हे कन्फ्युजन असतं ते या ठिकाणी मी तुम्हाला दूर करतो। या कन्फ्युजनला असं म्हणता येईल मनी माइंडसेट किंवा पैशाचं महत्त्व। दोन उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला कन्सेप्ट ही क्लिअर करतो। समजा एक व्यक्ती आहे, ते व्यक्ती तुम्ही स्वतःला समजू शकता किंवा मी स्वतःला समजू शकतो। आपल्याला काय झालं, 2 ठिकाणाहून जॉबची ऑफर आली। पहिल्या ठिकाणावरती आपल्याला पगार या ठिकाणी भेटणार आहे 40,000 रुपये आणि दुसऱ्या ठिकाणावरती आपल्याला पगार भेटणार आहे 50,000 रुपये। मग स्वाभाविक आहे आपण कशाला हो म्हणताल, कशाला सिलेक्ट करताल तर स्वाभाविक आहे 2 नंबरच्या जॉबला आपण हो म्हणताल, ज्या ठिकाणी आपल्याला 50,000 रुपये पगार मिळणार आहे। अशाच प्रकारे दुसरं एक उदाहरण घेऊया। आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे, एका वेबसाईटवर त्या मोबाईलची किंमत दाखवत आहे 20,000 रुपये आणि दुसऱ्या वेबसाईटवर त्याच मोबाईलची किंमत दाखवत आहे 17,000 रुपये। आता आपण कुठला मोबाईल घेताल तर नक्कीच दुसरा ऑप्शन आपण हो म्हणताल, ज्या वेबसाईटवरती मोबाईल हा 3,000 रुपये स्वस्त मिळणार आहे, 17,000 रुपयाला मिळणार आहे, त्या वेबसाईटवरून आपण तो मोबाईल परचेस करणार आहोत। या 2 उदाहरणातून आपल्याला काय कळालं, पैसे घेताना जास्त पैसे आले पाहिजे आणि पैसे देताना कमी पैसे मी दिले पाहिजे, ही एक आपली टेंडन्सी असते। म्हणजेच कळत नकळत इम्पॉर्टंट ऑफ मनी, पैशाचं महत्त्व हे आपल्याला लहानपणापासून माहीत आहे। ठीक आहे, तर आजचा जो काही विषय आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल विषय आहे, गुंतवणुकीबद्दल विषय आहे। त्याच्या अगोदर मी अजून एक कन्सेप्ट क्लिअर करतो। पहा, या ठिकाणी मी तुम्हाला बऱ्याच क्षेत्रातील व्यक्ती दाखवलेले आहेत, जसं की कोणी या ठिकाणी डॉक्टर आहे, कोणी शेफ आहे, कोणी या ठिकाणी नर्स आहे, कोणी सिव्हिल इंजिनियर आहे, कोणी वकील आहेत, कोणी शेतकरी आहेत। प्रत्येकाचा या ठिकाणी पर्पज काय आहे हे आपण आज क्लिअर करूया। या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा पर्पज काय आहे तर सगळ्यांचा एकच पर्पज आहे, टू अर्न मनी। म्हणजेच काय, पैसे कमवणे, आपल्या कुटुंबाला खुश ठेवणे, सुखी ठेवणे, हा याच्या मागचा मेन पर्पज आहे। बरेच जण म्हणतात मनी कॅन नॉट बाय हॅपीनेस, परंतु या ठिकाणी माझं एक ओपिनियन आहे, आपल्याला ज्या पण गोष्टीतून खुशी मिळते, ज्या पण गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे लागतात। ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित आहे, जर माहित असेल तर नक्की हो म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। ठीक आहे, अजून एक या ठिकाणी कन्फ्युजन होतं, मनी इज इक्वल टू वेल्थ। पहा, मनी म्हणजेच पैसे आणि वेल्थ याचा या ठिकाणी संबंध नाहीये। जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही वेल्दी आहात असं होऊ शकत नाही। म्हणजे ज्याच्याकडे फक्त पैसे आहेत तर तो माणूस वेल्दी आहे असं म्हणता येईल का तर नक्कीच नाही। वेल्दीमध्ये 3-4 प्रकार असतात, जसं की सोशल वेल्थ, फिजिकल वेल्थ, टाइम वेल्थ, फायनान्शियल वेल्थ। याच्यामध्ये सोशल वेल्थ कोणालाही वाटतं समाजामध्ये माझं एक स्टेटस असलं पाहिजे, बरोबर। फिजिकल वेल्थ कोणालाही वाटतं माझं आरोग्य या ठिकाणी सुदृढ असलं पाहिजे, ठणठणीत असलं पाहिजे। कोणालाही वाटतं मला या ठिकाणी फ्री वेळ भरपूर असला पाहिजे, माझ्या फ्री वेळेमध्ये मी काहीही करू शकतो किंवा मला जे पण गोष्ट ज्या वेळेत करायची आहे ते मी करू शकतो, त्याला म्हणतात टाइम फ्री। आणि त्याच्यानंतर असतं फायनान्शियल वेल्थ। हे असतात 4 प्रकारचे वेल्थ। या 4 प्रकारच्या वेल्थला जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर आपल्याकडे भरपूर सारा पैसा पाहिजे आणि तो पैसा कमवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इन्व्हेस्टमेंट करावं लागते, गुंतवणूक करावं लागतं। बरेच जण गुंतवणूक करतात, कोणालाच हे माहित नसतं की नेमकं ही इन्व्हेस्टमेंट आपण का करायची, कशासाठी करायची। तर मॅक्झिमम लोक जी गुंतवणूक करतात ते गुंतवणूक करण्यामागे एक कारण असतं, गोल असतं। ते गोल कोणकोणते असतात, समजा पहिला गोल असतो हायर एज्युकेशन गोल, की बाबा मला एक हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी आज गुंतवणूक करत आहोत। तर आपण आपलं एक लग्न होणार आहे, आपल्या घरामध्ये कोणाचं तरी लग्न असतं किंवा आपल्या भविष्यामध्ये आपल्याला मोठं घर घ्यायचं असतं, मोठी गाडी घ्यायची असते, त्या उद्देशाने आपण गुंतवणूक केली पाहिजे। त्याच्यानंतर कोणाची इच्छा असते बाबा मला रिटायरमेंट प्लॅन
प्लॅनिंग करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे. कोणाची इच्छा असते वेल्थ जनरेशन, मला खूप सारी या ठिकाणी संपत्ती कमवायची आहे, जनरेट करायची आहे, त्याच्यासाठी गुंतवणूक करायची आहे. कोणाला या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशनसाठी गुंतवणूक करावी लागते. जसं तुम्हाला आत्ताच माहीत आहे कोविड आला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांकडे या ठिकाणी पैसे नव्हते किंवा बऱ्याच जणांना या ठिकाणी या ठिकाणी जे काही आर्थिक जाळं आहे पैशाचं त्याच्यामध्ये भरपूर जण ट्रॅप झाले होते. याच्या मागचं कारण काय, तर त्यांनी त्यांच्या पैशाचा योग्य ठिकाणी वापर केला नव्हता किंवा ज्या त्यावेळी त्यांनी पैशाची या ठिकाणी गुंतवणूक केली नव्हती, त्यांच्यामुळे त्यांना या ठिकाणी हा प्रॉब्लेम आलेला होता. त्याच्यानंतर गुंतवणूक का केली पाहिजे, तर एक बाबा चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण गुंतवणूक करतो. आणि अजून एक महत्त्वाचं पॅरामीटर असतं टू बीट इन्फ्लेशन. जे काही महागाई आहे त्या महागाईला तोंड देण्यासाठी, त्या महागाईपासून वाचण्यासाठी आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे. इन्फ्लेशन हा स्वतःमध्ये खूप मोठा शब्द आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय, हा जो काही समजा 10 रुपयाचा बिस्किट पुडा होता तो आज तेवढ्यालाच आहे, 10च रुपयाला आहे, परंतु त्याच्यातील जी काही बिस्किटांची क्वांटिटी आहे ती या ठिकाणी कमी झालेली आहे. त्याच्यानंतर समजा विम बारचं उदाहरण घेतलं तर तो 10 रुपयालाच विम बार आहे, परंतु 140 ग्रामचा तो आता 125 ग्राम झाला आहे. मॅगीचं पॅकेट 10 रुपयाला होतं, आता हे 10च रुपयाला आहे, परंतु 95 ग्रॅमची जी काही क्वांटिटी असलेली मॅगी आहे ती 70 ग्राम आहे. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, एकतर कंपनी आपल्याला काय दाखवते, प्राइस तेवढीच आहे परंतु त्याच्यातील क्वांटिटी काय होते, कमी होत आहे. हे कशासाठी होते, तर ड्यू टू इन्फ्लेशन. ठीक आहे, जे काय भारतातील ॲव्हरेज इन्फ्लेशन आहे ते किती आहे, 6 ते 7% महागाई इन्फ्लेशन दरवर्षी वाढत आहे आपल्या भारतामध्ये. मग आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला अशा प्रकारच्या असेटमध्ये आपण गुंतवलं पाहिजे ज्या ठिकाणी ॲटलिस्ट 6 ते 7% आपला पैसा वाचला पाहिजे किंवा वाढला पाहिजे. जर तुम्ही 6% जर पैसे वाचवत असाल तर काय होतं, त्याला म्हणता येईल वेल्थ प्रिझर्वेशन. म्हणजे ना तुम्ही तुमच्या पैशाला कमी होऊ देतात ना तुम्ही त्या तुमच्या पैशाला वाढू देतात. याला काय म्हणता येईल, वेल्थ प्रिझर्वेशन म्हणता येईल. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि त्या 100 रुपयाला तुम्ही काय केलं, 6-7%नंच वाढवलं. म्हणजेच काय झालं, तुम्ही ना तुमची वेल्थ वाढवली ना कमी केली, फक्त महागाईसोबत तुमची वेल्थ तुम्ही तयार केली. त्याच्यानंतर असतं वेल्थ क्रिएशन. म्हणजेच हे जे काही 6-7% महागाई आहे त्याच्यानंतर जर तुम्ही 10%, 12%, 15% जर कमवत असाल तर त्याला म्हणता येईल वेल्थ क्रिएशन फेज. बरोबर, तर या फेजमध्ये कसं जायचं हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपल्याला कळालं, इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे आपल्याला कळालं. आता हे इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करू शकतो आपण याच्याबद्दल माहिती घेऊया. सरासरी मॅक्झिमम लोक इन्व्हेस्टमेंट कुठे करतात, तर FD मध्ये करतात, बॉन्ड्समध्ये करतात, सोन्यामध्ये करतात, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये करतात, स्टॉक्समध्ये करतात, PPF मध्ये करतात, ETF मध्ये करतात, NPS मध्ये करतात, रिअल इस्टेटमध्ये करतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही हिस्टॉरिकल ग्राफ पाहिला आहे का, की बाबा आपण या ठिकाणी गुंतवणूक तर करतोच परंतु याच्यातून आपल्याला नेमका फायदा होतो आहे की नाही होतो, आपली संपत्ती याच्यातून वाढत आहे की कमी होत आहे, ही सगळी गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे ना. मग हिस्टॉरिकली जर पाहिलं तर FDचा रेट हा जवळपास 5 ते 6% दरम्यान असतो. बॉन्डचा जो काही या ठिकाणी इंटरेस्ट असतो तो असतो 4 ते 5% दरम्यान. सोन्याचा असतो 8 ते 9% दरम्यान. PPFचा असतो 7 ते 8% दरम्यान. NPSचा असतो 8 ते 9% दरम्यान. जे काही रिअल इस्टेट आहे त्याचा असतो 9 ते 10% दरम्यान, कधी कधी तो खूप कमी असतो. म्युच्युअल फंडचा असतो 10 ते 12% दरम्यान आणि स्टॉक्सचा असतो 12 ते 15% दरम्यान. मग जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, हे जे काही महागाई असतं, इन्फ्लेशन असतं, इन्फ्लेशन ॲव्हरेज 6 ते 7% दरवर्षी वाढतं. मग आपल्याला अशा ठिकाणी अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे गुंतवले पाहिजे जे ॲटलिस्ट 6% 7%च्या वर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कमवून देतील. बरोबर का नाही. मग बरेच जण म्हणतात की FD मध्ये गुंतवणूक केली नाही पाहिजे, बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली नाही पाहिजे, सोन्यामध्ये गुंतवणूक केली नाही पाहिजे. माझं एक पर्सनल ओपिनियन आहे, FD मध्ये तुम्ही गुंतवणूक करा, इमर्जन्सीच्या काळामध्ये तुम्हाला इन्स्टंट लगेच पैसे काढता येतात. परंतु जे काही असेट अलोकेशन असतं तुमच्या पैशाचं त्याचा काही ठराविक भाग, म्हणजे समजा तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 100 रुपयातले 100 रुपये तुम्ही FD मध्ये नका टाकू, काही प्रमाण तुम्ही FD मध्ये टाका. जास्तीत जास्त प्रमाण तुम्ही कुठे टाकलं पाहिजे, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला हायर रिटर्न मिळतात, जसं की म्युच्युअल फंड आहे, स्टॉक्स आहेत. याच्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच कन्व्हर्सेशन करणार आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट केलं पाहिजे ज्या ठिकाणी आपले पैसे हे ॲटलिस्ट इन्फ्लेशनला बीट करतील. जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50. BSE सेन्सेक्समध्ये काय असतं, भारतातील टॉप 3
30 कंपन्या असतात आणि निफ्टी 50 मध्ये काय असतं, भारतातील टॉप 50 कंपन्या असतात. जर तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केलं, गुगलला जर सर्च केलं तुम्ही BSE सेन्सेक्स, तर जेव्हापासून BSE सेन्सेक्स निर्माण झाला ते आतापर्यंत टोटल 12,902% रिटर्न दिलेले आहेत. गुगलच्या चार्टनुसार पाहिलं तर 561 ही बिगिनिंग व्हॅल्यू होती आणि आत्ताची लेटेस्ट पाहिली तर 16 एप्रिल 2024 ची व्हॅल्यू आहे 72,943. याला या ठिकाणी 500 पासून 72,000 पर्यंत यायला किती वेळ लागला, तर 38 वर्ष लागले. आणि जर आपण याचा CAGR मध्ये कन्वर्ट केलं, रिटर्न काढले, तर सरासरी ॲव्हरेज 13.67% आपले जे काही भारतातील टॉप 30 कंपन्या आहेत या ठिकाणी कंटिन्युअसली इन्क्रीज होत आलेले आहेत. मग एक सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं, जर तुम्ही या ठिकाणी फक्त 10,000 जर गुंतवणूक केले असते जेव्हा BSE सेन्सेक्स सुरू झाला, तर त्याचे पैसे आज 13 लाख रुपये झाले असते. आणि एखाद्याने समजा 1 लाख रुपये गुंतवणूक केले असते तर ते आज जवळपास 1.25 कोटीच्या वरती अमाऊंट झाली असती. निफ्टी 50 मध्ये पाहिलं तर टॉप 50 कंपन्या असतात. त्या टॉप 50 कंपन्यांमध्ये जर आपण सुरुवातीच्या फक्त 10 कंपन्या घेतल्या, याचा आपण तुम्हाला मी लाईव्ह एक्झाम्पल लगेच देतो. हे जे काही सुरुवातीचे 10 जे काही कंपन्या आहेत याचे सरासरी मागच्या 5 वर्षामधील रिटर्न किती आहेत याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. जसं की पहिली कंपनी आहे HDFC बँक. HDFC बँकने मागच्या 5 वर्षामध्ये 32% रिटर्न दिलेला आहे. परंतु या ठिकाणी एक ग्लिच आहे. HDFC आणि HDFC बँक या दोघांचं या ठिकाणी मर्जर झालेलं आहे, त्याच्यामुळे रिटर्न मध्ये थोडीशी तफावत या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीजने मागच्या 5 वर्षामध्ये 112% रिटर्न दिला आहे. म्हणजेच जवळपास या ठिकाणी कॅल्क्युलेट केला आपण तर 20% जास्त रिटर्न दिलेला आहे पर इयर म्हणतोय मी. त्याच्यानंतर 3 नंबरला कंपनी आहे ICICI बँक. ICICI बँकेने मागच्या 5 वर्षामध्ये 162% रिटर्न दिला आहे. त्याच्यानंतर इन्फोसिसने मागच्या 5 वर्षामध्ये 91%. त्याच्यानंतर TCSने मागच्या 5 वर्षात 73%. त्याच्यानंतर L&Tने मागच्या 5 वर्षात 161% रिटर्न. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे चांगलं आहे, परंतु कधी, जेव्हा तुम्ही लॉंग टाइमसाठी गुंतवणूक करता, कमीत कमी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष एवढे वर्ष तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता, तेव्हा जे काही रिस्क आहे तुमचे पैसे कमी होण्याची ती अत्यंत या ठिकाणी 0 होते असं म्हटलं तरी काही चुकणार नाही. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक का करायची, तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल. गुंतवणूक कुठे करायची असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि 2 गोष्टीतला डिफरन्स लक्षात आला असेल. वेल्थ प्रिझर्वेशन म्हणजे काय आणि वेल्थ क्रिएशन म्हणजे काय. हे जे काही आपल्यापाशी असलेले 100 रुपये आहेत त्या 100चे 105 रुपये करणे, 105चे 110 रुपये करणे, 110चे 150 रुपये करणे, हे झालं वेल्थ क्रिएशन. म्हणजे या सर्व गोष्टी कशा करायच्या, कशा इम्प्लिमेंट करायचं हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, इन्व्हेस्टमेंट का करायची, इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आपण पाहिले, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वात चांगला पर्याय तुम्हाला नक्कीच कळाला असेल, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याच्यासारखा चांगला पर्याय आत्ता तरी सध्याच्या कंडिशनला कोणताच नाही. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर शेअर मार्केटमध्ये तर आपल्याला लक्षात आलं की बाबा शेअर मार्केटमध्ये आता गुंतवणूक करायची. मग शेअर मार्केटमध्ये सुद्धा पद्धती असतील ना, कोणकोणत्या पद्धतीने पैसे कमवायचे, तर त्या सुद्धा आपण पद्धती शिकणार आहोत. त्याच्यानंतर हे जे काही शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे काही शेअर्सची खरेदी विक्री करता येते ती कशी करता येते, तर त्याच्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डीमॅट अकाउंट कोणत्या ब्रोकरपाशी ओपन केलं पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि जसं ब्रोकर आपण चूज करतो, डीमॅट अकाउंट ओपन करतो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे एखादा शेअर बाय किंवा सेल कसा करायचा. या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. त्याच्यामुळे स्टे ट्यून, व्हिडिओ सगळे पाहत चला, वही आणि पेन घेऊन बसत चला. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळा कोर्स वहीमध्ये नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेअर मार्केट काय आहे, कसं गुंतवायचं, कसा प्रॉफिट कमवायचा, कसा नफा कमवायचा, या गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी समजण्यासाठी सोप्या जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि या ठिकाणी नक्कीच तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधील टर्मबद्दल, कन्सेप्टबद्दल जर समजलं नसेल तर तो डाटा, तो टर्म, तुमचा एखादा प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, जेणेकरून मला लक्षात येईल की अच्छा हे टर्मचं जे काही कन्फ्युजन आहे ते मला दूर करायचं आहे. क्लिअर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.